ऑफ द मॅचचा खिताब देऊन सन्मानित करायचे. वैयक्तिक 27 धावांची तुफानी खेळी यतीशच्या बॅटमधून आपण पाहिली होती. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर यतीशच्या त्याच खेळीच्या जोरावर आई गावदेवी पिंपळा संघ आजच्या दिवसातील बक्षीसपात्र संघ ठरतोय. यानंतरची सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण त्यांना इनॅक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहू. पहिल्या दिवसातील क्वालिफाईड संघ म्हातार्डी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आई गावदेवी पिंपळास अशी सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीला लवकरच येते. मात्र सध्याच्या घडीला वळूयात सेमीफायनल नंबर 1 जिथे अनसाई स्पोर्ट्स असनोली संघ फाईट करतोय चरीव संघाविरोधामध्ये. अरुणने खर तर महत्वाचा रोल प्ले केला होता ज्या दिवशी चरीव संघ क्वालिफाय झाला. अरुणचा वैयक्तिक खेळ चांगलाच बहरला होता आणि निश्चितपणाने अरुण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. इथे सामन्याला सुरुवात आणि अरुणच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर मयूर दिनकरचा क्लास दाखवणारा ब्रँडेड सिक्स. अनसई स्पोर्ट्स असनोली संघाची दिमाखदार सुरुवात. मयूर दिनकर हो यावेळी डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जाते मैदानामध्ये अरुणच्या माध्यमातून. खर तर शरीरावर आदळला होता पिचिंग फॅक्टर तर एकदम आपण पाहिलं तर व्यवस्थित होता. मात्र हाईट फॅक्टर पंचांनी यावेळी लक्षात घेतलं आणि फलंदाजाला नाबाद घोषित केलं. डॉट बॉल जरूर मिळत आहे. चांगली अंपायरिंग खरं तर आपण पाहू शकता पवन ढवळे सरांच्या माध्यमातून. हो यावेळी फटका फसलाय. फलंदाज मयूर दिनकरला मिळते इथे जीवनदार कॅच. 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. मात्र कॅच सोडल्यावर काय होतं हे आपण या अगोदरच्याच सामन्यामध्ये पाहिले. मयूर दिनकर सारख्या फलंदाजांना तुम्ही संधी देताय तर निश्चितपणाने अडचणींमध्ये वाढ होईल यात काही शंका नाही. आता किती डोकेदुखी ठरतोय मयूर हे देखील पाहणं गरजेचं आहे. सेमीफायनल नंबर 1 आणि अशा क्रुशियल मोमेंटला तुमच्याकडून चुका घडणं खरं तर अपेक्षित नाहीयेत. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मयूरच्या बॅटमधून. आक्रमण आणि हा चेंडू फेकून दिलाय. एक टप्पा घेत जातोय सीमारेषे पार चौकार. बारा धावा धावफलकावर आक्रमक सुरुवात सध्याच्या घडीला मैदानामध्ये मयूर दिनकर करतोय. जखमेवर मीठ चोळतोय. या अगोदर आपण पाहिलं अक्कीने झेल सोडला होता आणि अक्कीच्या जखमेवर इथं मीठ चोळण्याचं काम सध्याच्या घडीला मयूर करतोय. जजमेंट खरं तर नाईट सेशन मध्ये कॅचेस घेणं फार कठीण सातत्याने होतं आणि इथे काय घडतंय मयूरच्या बॅट मधून आक्रमण चालूच आहे अरुणच्या विरोधामध्ये. दुसरा षटकार ब्लास्ट. मयूर नावाचं वादळ सध्याच्या घडीला खाटेघरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये घोंगावत आहे. सातत्याने मोठमोठाले फटके खेळले जात आहेत. जशा प्रकारची सुरुवात झाली होती तशाच प्रकारचा शेवट करण्याचा प्रयत्न खरं तर मयूर दिनकरचा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. कोणत्याच प्रकारची संधीच दिली जात नाहीये गोलंदाज अरुणला. हो यावेळी अजून एक मयूरच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. धावा मिळतील तब्बल 6. मयूर दिनकर ब्रँडेड. आणखी एक षटकार. एक झेल
आणि त्यानंतर मयूर दिनकरच्या बॅट मधून आपण पाहिल्या तब्बल 24 धावा. 6 धावा तर ऑलरेडी झाल्या होत्या, मात्र 18 धावा त्या झेल नंतर घेतल्या मयूरने. काय कमालीची बॅटिंग करतोय मयूर. सेमीफायनल नंबर 1 चा खेळ आहे. मयूरला माहिती आहे की या सामन्यामध्ये खरं तर मी मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं असेल. जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे षटकार चौकारांची आतिषबाजी करणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खरं तर यशस्वीरित्या पार पाडतोय सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात केली. एक स्वप्नवत सुरुवात अन्साई स्पोर्ट्स असनोली संघाची होतीये. 24 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या ज्या वैयक्तिक मयूरच्या बॅटमधूनच आल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये गणेश येत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला या सामन्यामध्ये पहिल्यांदाच मनीषला आपण पाहू शकतो. आता मनीषची गेम रीडिंग कशी राहते हे देखील फार महत्वाचं असेल, कारण सुरुवात चांगली झाली आहे फलंदाज मयूरच्या बॅटमधून. आता मनीष कशा प्रकारचा रिस्पॉन्स त्याला देतोय हे देखील फार गरजेचं असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. हो, यावेळी फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला फक्त टोलवलाय, फक्त दिशा दिली आहे. याचा डेड बॉल मला वाटते घोषित केलाय. विकेटचं पतन आहे का? ओके, विकेटचं होतंय पतन. चेक केलं जाईल. एक मिनिट बॅट्समन एक मिनिट आपण चेक करूयात नेमकं काय घडलंय. येस, फलंदाजाचा पाय लागलाय आणि हिट विकेटची इथे शिकार ठरतोय मनीष. खर तर फटका चांगला खेळला होता मनीषने, मात्र पॉपिंग क्रीजच्या जास्त खोलामध्ये शिरले आणि पाय निश्चितपणाने टच झाला. हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो या अगोदर की गेम रीडिंग यापुढे कशी राहते ते फार महत्वाचं असेल. कारण समोर जर का आपण पाहिलं तर मयूरच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत, चांगल्या धावा तो बनवतोय. अशा वेळी जास्तीत जास्त स्ट्राईक मयूरला देणं फार अनिवार्य असेल, गरजेचं असेल. मात्र यावेळी नवीन येणारा फलंदाज देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे गोलंदाज कुठेतरी हावी ठरतोय. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट, ह्याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो भावेश सर की सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेचं असेल. गेम रीडिंग तुमची फार महत्वाची असेल, कारण सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळता. अशा वेळी आपल्या स्ट्रायकिंग फलंदाजाला खरं तर संधी देणं फार गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला तोच काम करतोय फलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र आव्हान त्याच्या समोर तगडं असणार आहे, कारण मयूर स्ट्रायकिंग एंडला असेल. ओ, यावेळी मयूरच्या बॅट मधून आणखी एक उत्तुंग सिक्स, ब्लास्ट, षटकार. षटकार आलाय. तब्बल 31 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. सेमीफायनल नंबर 1 चा सामना, महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला महत्वाची इनिंग खेळतोय मयूर दिनकर. पुन्हा एकदा सिक्सर, ब्लास्ट, षटकार मयूरच्या बॅट मधून. इनिंग मधील मयूरच्या वैयक्तिक जर का आपण विचार केला तर लगातारचा चौथा षटकार मयूरच्या बॅट मधून आलाय.
वैयक्तिक 36 धावांवर मयूर खेळतोय. आणखी एक षटकार आला तर वैभव दिनकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळी येतोय 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 सलगचा 5वा षटकार फलंदाज मयूर दिनकरच्या बॅटमधून. डीजे जसं जसं मयूरचा खेळ बहरतोय तसं तसा पारितोषिकांमध्ये कुठेतरी वाढ होतीये. मयूरने जर का 50 केली तर अनसई स्पोर्ट्स अनसई संघाकडून मयूरसाठी 1111 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. खर तर हे प्रेम आहे जे मयूरने मिळवलंय आपल्या गावातील आपल्या संघातील खेळाडूंकडून. 43 धावा धावफुलकर लगावल्या गेल्यात आणि तब्बल 42 धावा वैयक्तिक मयूर दिनकरने बनवल्यात. सेन्सिबल क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. एक धाव घेतली जातीये. तिसऱ्या षटकामध्ये देखील मयूरवर जबाबदारी टाकली जातीये कारण त्याची आतिषबाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. 5 चेंडू 5 षटकार ऑलरेडी खेळलाय. यस लगातार 5 षटकार त्याने खेळलेत वैयक्तिक. हो यावेळी 6वा षटकार मयूर दिनकरच्या बॅटमधून आक्रमण. जय 10 चेंडू 48 धावा वैयक्तिक मयूरच्या आपण बॅट मधून पाहिल्या. हो या दरम्यान इथे फटका चांगला पाहायला मिळतो. एक धाव धावून पूर्ण निश्चितपणाने केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिथे कलेक्शन खराब आणि 2 धावा पूर्ण. आणि या आई गावदेवी आई एकविरा चषक 2026 मधलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक जात आहे मयूर दिनकरच्या बॅट मध्ये. कमालीची बॅटिंग. पहिलं वैयक्तिक अर्धशतक तब्बल 50 धावा मयूरच्या बॅट मधून पाहतोय केवळ 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू 50 धावांवर वैयक्तिकरित्या खेळतो. हो यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि पंचांनी वाईट साठी मला वाटते थर्ड अंपायर कडे सोपवले. Yes, it's a white ball. White ball येतोय. ओ यावेळी लोअर फुल टॉस. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅट मधून आणखी एक षटकार सिक्सर. आता मात्र अवाक्याच्या बाहेर चाललंय. लिमिटच्या बाहेर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. एक झेल किती महत्वाचा आहे. यावेळी देखील मयूरच्या बॅट मधून आणखी एक सिक्सर. जीव थोडा लाव.
सध्याच्या घडीला स्कोरबुक वर देखील जागा कमी पडते मयूरच्या धावा लिहिण्यासाठी. अशा प्रकारची फटकेबाजी फक्त षटकारांमध्येच डील करतोय. असंही देखील म्हणू शकत नाही की षटकार चौकारांमध्ये करतोय, केवळ षटकारांमध्ये डील करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र शेवटचा चेंडू, तिथं पुन्हा एकदा झेल सुटतोय. इथं एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीने. पहिल्या षटकामध्ये मयूर दिनकरचं वादळ घोंगावलं. त्या वादळाच्या मदतीने अनसई स्पोर्ट्स असनोली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 66 धावांवर आणि 67 धावांचं भलं मोठं आव्हान. वैयक्तिक मयूर दिनकरच्या खेळीचा विचार केला तर 14 चेंडूमध्ये तब्बल 63 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि तब्बल 9 षटकार वैयक्तिक खेळले गेले ते मयूरच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग, उत्कृष्ट बॅटिंग.